वृश्चिक राशींचा जीवन प्रवास हा इतर कोणत्याही सामान्य राशीसारखा सरळ, साधा किंवा सोपा मुळीच नसतो. बाहेरच्या जगाला दिसतो तो फक्त तुमचा अथांग आत्मविश्वास, तुमची रहस्यमय नजर आणि प्रभावी व्यक्तिमत्व. लोकांना नेहमी असं वाटतं की तुम्ही परिस्थिती पूर्णपणे हाताळण्यात तरबेज आहात आणि नेहमी आनंदी आहात. पण यामागचं खरं वास्तव फक्त तुमच्या अंतर्मनालाच ठाऊक असतं आणि ते जगाला कधीच समजत नाही. तुमच्या मनात किती वादळ सुरू असतं आणि किती वेळा एकट्याने अश्रू पुसून तुम्ही उभे राहिलात हे कोणालाच माहीत नसते. वृश्चिक राशीने मागील काही वर्षात एक अतिशय कडू आणि व्यावहारिक धडा मनापासून शिकला आहे. लोक चेहऱ्यावर गोड हसतात, पण पाठीमागे मनात तीव्र द्वेष आणि हेवा बाळगतात. काही जवळचे नातेवाईक वरवर कौतुक करतात, पण आतून तुमच्याच प्रगतीचा आणि सुखाचा जळफळाट करतात. काही मित्र केवळ स्वतःचा फायदा लाटण्यासाठी तुमच्या जवळ येतात आणि गरज संपली की गायब होतात. तुमच्या यशाने अनेकांच्या पोटात दुखतं आणि तुमच्या अडचणीवर लोक गुप्तपणे आनंद साजरा करतात. तुम्ही आयुष्यात इतके फटके खाल्ले आहेत की आता तुमची सहनशक्ती एका वेगळ्याच पातळीवर पोहोचली आहे. तुम्ही जो संघर्ष सोसला तो फक्त कठीण काळ नव्हता, तर ती तुमच्या नशिबाचे वळण बदलण्याची पूर्वतयारी होती. आज तुम्ही ज्या वळणावर उभे आहात तो तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि निर्णायक दरवाजा आहे. या उंबरठ्याच्या एका बाजूला आहेत कपटी नातेवाईक, स्वार्थी मित्र आणि मागून झालेले अनपेक्षित विश्वासघात, तर दुसऱ्या बाजूला तुमची वाट पाहतंय एक सुवर्णमय भविष्य, जिथे तुमचा राशी स्वामी मंगळ तुमचा पराक्रम पुन्हा जागृत करत आहे. अनुराधा, ज्येष्ठा आणि विशाखा नक्षत्राच्या शुभ प्रभावाने नशीब आता अचानक कलाटणी घेण्यास सज्ज झाले आहे. हा प्रवास म्हणजे भूतकाळातील अपयशांच्या राखेतून पुन्हा फिनिक्स पक्षासारखी भरारी घेणाऱ्या वृश्चिक राशीचा उदय आहे. या भागात आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही काय भोगलं, आता काळ कसा बदलतोय आणि पुढे काय मोठं घडणार आहे. चला तर मग सुरुवात करूया वृश्चिक राशीच्या या अत्यंत सत्य, संघर्षमय आणि नवजन्माच्या अद्भुत प्रवासाला. मुद्दा क्रमांक 1, भूतकाळातील मौन संघर्ष आणि सहन केलेले दिवस. वृश्चिक राशीचा भूतकाळ म्हणजे एक अत्यंत शांत पण भयंकर युद्ध होतं, जे तुम्ही कोणालाही सांगितलं नाही. वृश्चिक रास वरून कठोर दिसली तरी आतून प्रचंड भावनिक आणि दुसऱ्याला मदत करून आनंद मिळवणारी असते. या चांगुलपणाचा लोकांनी नेहमी गैरफायदा घेतला आणि तुमच्या भावनांना नेहमी केराची टोपली दाखवली. तुम्हाला दुखवणारे आणि तुमच्या विश्वासाचा घात करणारे लोक तुम्हाला बाहेर नाही तर तुमच्या स्वतःच्याच वर्तुळात जास्त भेटले. काही नातेवाईकांनी तुमच्या प्रत्येक निर्णयावर जाहीर टीका करून तुमचा आत्मविश्वास पूर्णपणे खचवून टाकण्याचा प्रयत्न केला. तुम्ही रात्रीच्या अंधारात मनातल्या मनात किती रडलात हे तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तीलाही कधी कळले नाही. हे स्वार्थी मित्र तुमच्या बुद्धीचा आणि स्वभावाचा वापर करून स्वतःचा फायदा घ्यायचे आणि गरज संपली की पाठी फिरवायचे. लोकांनी तुमच्या विरुद्ध अनेक गुप्त डावपेच खेळले आणि तुमच्या पाठीमागे खोट्या अफवा पसरून तुम्हाला दोषी ठरवले. तो काळ इतका भयानक होता की कधी कधी तुम्हाला स्वतःवर संशय यायचा की माझ्यातच काही दोष आहे का. पण सत्य हे होतं की ती तुमची परीक्षा होती, ज्यातून तावून सुलाखून निघून तुम्ही आता वज्रासारखे मजबूत झाला आहात. मुद्दा क्रमांक 2, वर्तमान काळात सुरू असलेला नशिबाचा निर्णायक आणि बदलाचा टप्पा. आज तुम्ही ज्या स्थितीत आहात तो केवळ बदलाचा काळ नाही, तर तुमच्या संपूर्ण नशिबाला कलाटणी देणारा टर्निंग पॉईंट आहे. तुमच्या आयुष्यातून चुकीची आणि नकारात्मक माणसांची साफसफाई निसर्ग स्वतःहून करत आहे हे तुम्हाला जाणवत असेल. काहींचे खोटे मुखवटे तुमच्यासमोर उघडे पडत असून तुमची आतली खरी ताकद आता पुन्हा एकदा जागृत होत आहे. तुमची निर्णय क्षमता आणि अचूक तर्कशक्ती आता तीव्र होत असून कोण चांगला आणि कोण वाईट हे तुम्ही लांबूनच ओळखू लागला आहात. करिअर, पैसा, नातेसंबंध आणि व्यवसाय या सर्व बाबतीत तुम्ही आता आधीपेक्षा अधिक प्रगल्भ आणि हुशार झाला आहात. जी कामे गेली अनेक वर्षे अडकून पडली होती त्यांना आता गती मिळत आहे आणि स्वप्ने आता हाताशी येऊ लागली आहेत. मनातली अशांतता संपून मानसिक शांतता कमालीची वाढत आहे आणि जुने क्लेशदायक अध्याय कायमचे बंद होत आहेत. हा वर्तमान काळ तुम्हाला स्पष्ट संकेत देतो की तुमची भूक आता संपली असून फळ मिळण्याची वेळ आली आहे. मुद्दा क्रमांक 3, पुढील दिवस आणि वृश्चिक राशींच्या जीवनातील सर्वात मोठे वळण. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. वृश्चिक राशीचे येणारे पुढील दिवस साधे नसतील.
आता दैवी शक्ती तुमच्या आयुष्यात एक नवीन उंची देणार आहे. तुमच्या कुंडलीवरून आता कर्माचा कठीण काळ हटत असून ज्यांनी अपमान केला ते तुमच्या प्रगतीपुढे शांत होतील. नोकरी, व्यवसाय आणि करिअरमध्ये अचानक अशा काही नवीन आणि अफाट संधी मिळतील ज्याने तुमचा मार्ग बदलून जाईल. पैशांच्या बाबतीत असलेले मोठे टेन्शन हलके होणार असून अडकलेले पैसे मिळतील आणि उत्पन्नाचे मार्ग उघडतील. कुटुंबातील जुने वाद, कर्ज किंवा कोणतेही आर्थिक दडपण आता कायमचे संपुष्टात येऊन शांतता लाभेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी तुम्हाला कमी लेखले ते आता तुमच्या यशापुढे स्वतःला खूप लहान समजतील. आता तुम्ही कोणावरही आंधळा विश्वास ठेवणार नाही आणि लोकांनी तुम्हाला वापरणे आता पूर्णपणे बंद होईल. मुद्दा क्रमांक 4, कपटी आणि जळू नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा. नातेवाईक जर कपटी असतील तर त्यांच्यासमोर तुमचे बोलणे अत्यंत कमी करा आणि तुमचे निरीक्षण अफाट वाढवा. तुमचे यश, तुमच्या आर्थिक योजना किंवा तुमचे पुढील प्लॅन्स चुकूनही अशा नातेवाईकांसमोर बोलून दाखवू नका. त्यांच्याकडून कधीही भावनिक ब्लॅकमेल होऊ नका. हा केवळ एक स्वार्थी खेळ आहे हे ओळखा आणि मर्यादा निश्चित करा. तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारे लोकच तुमचे खरे नातेवाईक आहेत. बाकी सगळे फक्त रंग बदलणारे चेहरे आहेत. मुद्दा क्रमांक 5, स्वार्थी आणि लबाड मित्रांना कसे ओळखावे. जेव्हा तुम्हाला त्यांची खरी गरज असते तेव्हा ते नेमके गायब असतात आणि फायदा घ्यायचा असेल तर हजर होतात. स्वार्थी मित्रांना तुमची मोठी प्रगती कधीच सहन होत नाही आणि तुमच्या यशावरती कधीही मनापासून आनंद दाखवत नाहीत. असे लोक तुमची गुपिते इतर लोकांपर्यंत पोहोचून समाजात तुमच्याबद्दल खोट्या चर्चा करण्याचे काम करतात. तुम्ही कुठल्या गोष्टीला स्पष्ट नकार दिला की त्यांचे खरे हिडीस रूप आणि अहंकार तुमच्यासमोर उघडा पडतो. खरा मित्र तुम्हाला नेहमी संकटातून बाहेर काढतो तर स्वार्थी मित्र तुमचे पाय खेचून तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतो. मुद्दा क्रमांक 6, सर्व संकटावर मात करून होणारा वृश्चिक राशीचा नवा जन्म. ज्या दुःखाने तुम्हाला हादरवले, ज्या लोकांनी विश्वास तोडला, त्यांनी नकळत तुम्हाला जगातील सर्वात मजबूत व्यक्ती बनवले आहेत. प्रत्येक फसवणुकीने तुमची बुद्धी तीक्ष्ण केली आणि प्रत्येक अपमानाने तुमचा आत्मविश्वास अधिक कणखर केला. भूतकाळ ही तुमची शिक्षा नव्हती तर ती तुमच्या आगामी साम्राज्याची आणि मोठ्या यशाची पूर्वतयारी होती. काळ आता पूर्णपणे तुमच्या बाजूने कौल देत असून तुमची विचारशक्ती तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाईल. तुमचे शब्द आता समाजात तुमची ओळख निर्माण करतील आणि तुमची नवीन ऊर्जा पाहून संपूर्ण जग थक्क होईल. नशिबाचे हेच अद्भुत वळण म्हणजेच वृश्चिक राशीचा एक नवा, तेजस्वी आणि वैभवशाली जन्म आहे. तुम्ही अनुभवलेल्या प्रत्येक वेदनेचे आणि अपमानाची चोख उत्तर आता आयुष्य तुम्हाला सन्मानाने परत करणार आहे. आजवर जे काही वाईट घडले ते तुम्हाला मोडण्यासाठी नव्हते तर ते तुम्हाला महाविजेता बनवण्यासाठी होते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला तुमच्या राशीची शुभ अंगठी हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.